वेकेन्सी आहे. त्यामुळे आपल्याकडे पोलीस पाटलांची संख्या पण खूप कमी आहे. त्यामुळे असे प्रश्न होऊ शकतात काही ठिकाणी की पोलीस पाटीलच नाही गावांमध्ये वगैरे, आणि काही खूप एजड म्हणजे वयाने जास्त झालेले आहेत वगैरे, त्यामुळे तिथे त्यांचा रिस्पॉन्स नाही. मी उदाहरणासहित सांगतो, मी माझ्या गावामध्ये गुन्हा दाखल होऊन सध्याला 3 अवैध धंदे सुरू आहेत. मग तसं जर उदाहरण असेल तर तुम्ही माझ्याकडे आत्ता लगेच तारीख हे द्या, त्याच्यावर कारवाई होऊन जाईल. बरोबर सर, जिल्ह्यामध्ये जे नवीन रोड झाले, रस्ता रुंदीकरण झाले, त्यामुळे ब्लॅक स्पॉट वाढले असं वाटतं. त्याचं अनालिसिस मी तुम्हाला सांगतो की आम्ही अनालिसिस आता करणार आहोत. ह्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या महिन्यात कलेक्टर ऑफिस, NHAI आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि हायवे सेफ्टी पोलीस हे तिघं मिळून बसतात, आणि त्याचं मला वाटतं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा काहीतरी तो ब्लॅक स्पॉट अनालिसिसचा हे येतो, त्यानंतरच मी सांगू शकेन. मोस्टली दुचाकी चोरीचं जे झालेलं आहे, म्हणजे तो जो विषय होतोय त्याच्यामध्ये जे चोर आहेत, चोरणारे जे लोक आहेत, त्यांनी त्या जे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे चोरलेली प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश वेळी आहे. आता आपल्याला माहिती असेल की मध्ये आता MIDC सिडको पोलिशन, शहरातलं पोलिशन, त्यांनी 2 ते 3 मोटरसायकल चोर पकडले, आणि त्यांनी आमच्या हद्दीमध्ये चोऱ्या तिकडे झाल्या होत्या, जी मालमत्ता चोरीला गेली होती, म्हणजे विकली होती ती आमच्या हद्दीत चोरी केली. तर सिटी आणि ग्रामीण असं दोन्हीचं कॉर्डिनेशन करून आपण हे करूया. काही आमच्याकडे ज्या जप्त झालेल्या गाड्या होत्या त्या सिटीतल्या होत्या, काही त्यांच्याकडच्या होत्या, त्या आम्ही त्यांना रिप्लेस केल्या. तर असं ते चोराला काय हे नसते, म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सेसच्या बाबतीमध्ये पर्सेंटेज तुम्ही ज्याला आपण म्हणतो मर्डर किंवा दरोडे, ह्याच्याशी कंपॅरिझन ह्याच्यासाठी करू शकत नाही. मर्डर किंवा जे महत्वाचे सेन्सेशनल गुन्हे असतात त्यामध्ये बॅकग्राऊंड असतो, तुम्हाला एक लिंक असते. आपण बरेचदा आपण अनआयडेंटिफाईड डेड बॉडी जरी असेल, उदाहरणार्थ कालची डेड बॉडी ही अनआयडेंटिफाईड डेड बॉडी, एकदा ती आयडेंटिफाय झाली की तुम्हाला लिंक ऑटोमॅटिकली लागते, कारण त्याच्यावर हल्ला करणारा व्यक्ती जो आहे त्याच्या. जिल्ह्यात सध्या काय परिस्थिती आहे? आपल्याकडे आता जवळपास पुढच्या वर्षी भरतीच्या अनुषंगाने 47 पोस्टची वेकेन्सी आहे. परंतु जर आपण ही जी गणना आहे ती आजपासून 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीची आहे. सो दॅट इज अ पॉलिसी डिसिजन, जे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकतो. आमच्याकडून प्रस्ताव ऑलरेडी नवा पोलीस स्टेशन, लासूर पोलीस स्टेशनचा गेलेला आहे. त्याचबरोबर RCP जे आहे आणि QRT आहे, त्याच्या अनुषंगाने आम्हाला संख्याबळ वाढवून द्यावे असा प्रकारचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, आणि तो गव्हर्नमेंट शासकीय स्तरावर त्याचा निर्णय आहे. आणि कोणताही एक पोस्ट जरी वाढवली तर त्याला आर्थिक त्याचा हे बोजा असतो, त्यामुळे शासनाकडून तो पॉलिसी डिसिजन असतो. एक प्रकरण पाहिलं तर आपल्याला कर्मचारी शिकारी झाला, त्यांची तब्येत कशी आता? नाही, त्याला काही झालं नाही, त्याला फक्त त्याला काही मारण वगैरे झालेलं नाही, काही नाही. त्याची तब्येत एकदम तो ठणठणीत आहे. तो सिव्हिलमध्ये होता त्यावेळेस सांगितलं झालेलं आहे, परंतु तो दरोडा नव्हता, ती चोरी होती, म्हणजे लुटमार होती. दरोडा हे 5 पेक्षा जास्त व्यक्ती असेल तर असतो, पण तो रस्त्यावरून त्या बीटमधून परत येताना एकटा असताना त्याच्यावरती दुर्दैवी घटना झाली, परंतु वी आर वर्किंग ऑन इट, आणि तो सुद्धा डिटेक्ट होणार. वैजापूर ग्राम प्रस्ताव दिलेला प्रस्ताव. सर, पैठण तालुक्यातल्या मांडवा फार मोठं मार्केटचं गाव आहे, आणि तिथं प्रस्ताव आपल्या गेलेला आहे मला असं वाटतं. त्याच्यामध्ये विहा मांडव्याच्या ह्याच्यामध्ये काय झालंय, त्याच्यामध्ये खूप साऱ्या बैठका झाल्या, परंतु त्याच्यामध्ये मनुष्यबळासह ते द्यावे अशी मागणी आपण केली होती, तर ती शासन स्तरावर. आता बऱ्याचदा चॅलेंजेस असतात. बेसिकली तुम्ही अनालाइज करूनच त्याच्यावर मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले. आता उदाहरणार्थ आम्ही काही ठिकाणी फक्त ऍक्सिडेंट झाले त्यानंतर तिथे रबलर स्ट्रिप्स म्हणजे छोटे स्पीड ब्रेकर असतात ते प्लास्टिकचे, ते किंवा फक्त ब्लिंकर्स लावणे, याने सुद्धा बरेचसे अपघात टळू शकतात. त्यामुळे ते बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या ठिकाणी मोठा स्पीड ब्रेकर कुठं लावतो, जेव्हा एखादी असा हायवेला जॉईनिंग जो छोटा रस्ता असतो, फीडर रोड आहे, ते अचानकपणे गाड्या येऊ नये म्हणून तिथे मोठे स्पीड ब्रेकर लावतात. परंतु हायवेवर तुम्हाला रबलर स्ट्रिप्स लावावं लागतात, तुम्ही हायवेवर मोठे स्पीड ब्रेकर लावू शकत नाही. या सगळ्या जे ऍक्सिडेंटचं अनालिसिस करून
मग नंतर आपल्याला तिथं काय करायचं ते शेवटी इम्प्लिमेंटिंग एजन्सी आयदर PWD किंवा NHA राहणार. ते आम्ही नाही करू शकत कारण त्याचं फायनान्शियल हे आमच्याकडे नाही. बट त्याच्या मागे लागून आणि त्याचा पाठपुरावा करणं आमचं काम. आपली मोहीम राबून आपण जे दारूच्या गुन्हे दाखल केले, परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की तुमची पोलीस यंत्रणा तिथं नेहमी जात नाही, जाऊ शकत नाही. हां, तर ते पुन्हा गुन्हे दाखल झालेले असताना पुन्हा ते अवैध धंदे सुरू असतात. यावेळेस आम्ही आता ड्रोनच्या उपयोगाने सुद्धा मदतीने ज्या ठिकाणी विशेष करून अवैध दारू पाडण्याचा म्हणजे गावठी दारू पाडण्याचं जे प्रमाण जिथं असेल, जिथे इन्फॉर्मेशन असेल, ज्या ठिकाणी डायरेक्टली जाणं शक्य नसेल तिथं ड्रोनचा उपयोग करून सुद्धा आम्ही हातभट्टीच्या दारूच्या कारवाई करण्याचा आमचं मन असेल. सर, तिथं स्थानिक पोलीस पाटील असतो, तो काय करतो? त्याचं काम आहे सांगणं आणि आमचंही काम आहे. करतो काय हा प्रश्न नाही. तसं तर पोलीसही काय करते असं म्हणतो. पोलीस पाटील तंबी राहत नाही का, तू काय करतो? बऱ्याच आपल्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशन हा आपल्या एरियाच्या चॅलेंजेस प्रमाणे काम करतो. काही ठिकाणी दरोड्यांचं प्रमाण जास्त असेल, काही ठिकाणी टुरिझमशी रिलेटेड चॅलेंजेस जास्त असतात. आता कृष्णेश्वर सारखा किंवा खुलताबाद सारखा हे आहे तिथं कायम ते आपापल्या परीने जे चॅलेंजेस आहेत त्याला चांगल्या प्रकारे काम करतात. हा, एवढं नक्की आम्ही हे करतो, प्रयत्न करतो की जे सेन्सिटिव्ह सिरियस गुन्हे आहेत त्याच्या मागे हात धुवून मागे लागतो. मग त्याच्यामध्ये फक्त तो पोलीस स्टेशनच नाही, त्यांच्या डोक्यावर SP बसतो, त्यांच्या डोक्यावर ऍडिशनल SP बसतो, LCB बसते. प्रयत्न हा राहतो की पोलीस स्टेशन कोणताही ज्यामध्ये लोकांचा ज्याला म्हणतो आपण इंटरेस्ट असेल किंवा सेन्सेशनल कोणती एखादी घटना असेल त्यामध्ये कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करतो. नवीन वर्षात काय चॅलेंजिंग वाटतं आपल्याला? सगळ्यात महत्वाचा चॅलेंज माझ्या माहितीप्रमाणे तरी प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत वारंवार, आणि त्यावर आम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्याला सुद्धा सामोरे जाणार आहोत. आमच्याकडे ऑलरेडी एक ई-बीट सिस्टम हे यंत्रणा आहे ज्यामध्ये जे अधिकारी कर्मचाऱ्यांची जे पेट्रोलिंग आहे त्याला मोबाईलच्या माध्यमाने ट्रॅकिंग करून सगळ्या जे पेट्रोलिंग आहे ती व्यवस्थित चालू आहे की नाही ते पाहतोय. आणि त्याच्यामध्ये अजून काही फीचर्स ऍड करून क्रिमिनलचं ट्रॅकिंग करण्यासाठी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी गुन्हे जास्त घडत आहेत, विशेष करून घरफोडीचे गुन्हे असतील, मोबाईल किंवा चोरीचे इतर प्रकारचे चोरीचे गुन्हे आहेत, त्यांना आपण हे करून मार्क करून त्याच्याप्रमाणे मग नंतर ई-बीटची पेट्रोलिंग सुद्धा डिसाईड हे करणार आहोत. तर मला वाटतं की प्रॉपर्टी ऑफेन्सेस हा सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला राहणार. डिटेक्शन रेटचं प्रमाण फारच कमी झालं आहे. डिटेक्शन रेटचं प्रमाण कमी नाही आहे. मला वाटतं मी आपल्याला स्टॅटिस्टिक्स देतो. 919 चोऱ्यांपैकी 277 प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये मला मान्य आहे. प्रॉपर्टी ऑफेन्सेस एक नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चोऱ्यांचं जो मुद्दा आपण मांडला, चोऱ्यांमध्ये सर्व प्रकारच्या चोऱ्या होतात. चोरीपासून अवजार चोरीपासून जनावर चोरीपासून सर्व येतात. मोस्टली आपल्याकडे जो हेड आहे जास्त त्याच्यामध्ये चोऱ्या होतात. जेव्हा एखादी पोलीस स्टेशन वाढतो, नवा पोलीस स्टेशन, तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये संख्या आम्हाला जिल्ह्यात वाढून मिळत नाही. ती मग आम्हाला म्युच्युअली आपल्याच ह्याच्यामध्ये रिएडजस्टमेंट ते बऱ्याचदा अवघड जातं. त्यामुळे आमची विनंती शासनाला हीच राहते की बाबा पोलीस स्टेशन जेव्हा नवा करतो तेव्हा त्याची स्ट्रेंथ सुद्धा तितकीच वाढून मिळावी. हप्ता म्हणून पैसे घेतले, तर या हप्त्याच्या संदर्भाने आपण काही मेसेज देणार? 100% मेसेज ऑलरेडी गेलेला आहे आणि त्याच्यावर त्या कर्मचाऱ्याला ऑलरेडी सस्पेंड करण्यात आलेलं आहे. त्याच्यावर यथोचित कारवाई तर होणारच आहे. परंतु दुर्दैवाने मागील 6-7 महिन्यात कोणताही प्रकार घडला नव्हता आणि यापुढे असे कोणतेही प्रकार घडणार नाही याची आम्ही 100% खबरदारी घेऊ. कोणीही अशा प्रकारच्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही याची यथोचित किंवा योग्य प्रकारे कम्युनिकेशन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देणार. सर, वाळू माफियांवर जबर कारवाई का होत नाही? कारण की एकदा धरलं पुन्हा ते विनावा त्यांचे वाहन रस्त्यावर असतात,
ट्रॅफिक पोलिसांसमोरून ते घेऊन जातात आणि त्यांच्यावर कारवाई आता कालच कलेक्टर साहेबांनी सुद्धा हे दिलेले आहेत, स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ही जॉईंट ऍक्शन होणार आहे. ट्रॅफिक, रेव्हेन्यू आणि RTO तिघं मिळून आम्ही करणार. सर त्या नंबर प्लेट ज्या असतात त्या नंबर प्लेटच बऱ्याच वेळेस दिसतच नाही. काल आज आमच्या RTO डिपार्टमेंटची चर्चा झालेली आहे आणि RTO कडून आता सिक्युरिटी नंबर प्लेट स्पेसिफिक ते आता कंपल्सरी झालेले आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी RTO डिपार्टमेंटला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे हायवा असेल, ट्रक असेल, ज्यांचे नंबर प्लेट अस्पष्ट असेल किंवा ते नाही आहेत त्यांच्यावर तात्काळ त्यांच्यावर कारवाई. वाहतुकीचा विषय जाऊ द्या, पण साहेब त्या अपघातासाठी सुद्धा एवढा 100% आहे, 100% आहे. आणि त्यांचा मी एक नक्की सांगतो आपल्या माध्यमाने की त्यांना कोणी सोडणार नाही. इन्चार्ज भेटत नाहीत किंवा भेटल्या देऊ जात नाही तर त्यात तिथल्या जो कोणी कर्मचारी आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. हे बिलकुल मी सहन करणार नाही. पोलीस स्टेशन हा लोकांसाठी आहे. जर या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आणि ऍडिशनल SP हे जर सगळ्या तक्रारदारांना किंवा कोणालाही कोणत्याही वेळेला भेटतात तर त्यांना तो दुसऱ्या गोष्ट मला बऱ्याचदा हे असतं की पोलीस स्टेशन इन्चार्ज हा कायम फिरतीवर असतो, बरोबर आहे. परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दुसरा एक आम्हाला हे दिलेला आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की व्हिजिटिंग आवर्स म्हणजे तक्रारदार जर आले तर त्यांना स्पेसिफिक एक वेळ द्या जेणेकरून त्यांना कळेल की आपल्याला या वेळेत जर आलो तर आपल्याला कोणी ना कोणी अटेंड करायचं. आणि तशा प्रकारचे स्पष्ट बोर्ड इन्स्ट्रक्शन असलेले बोर्ड प्रत्येक सरकारी कार्यालयात, म्हणजे ते पोलिसांसाठी नव्हतं, सर्वसाधारण सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे हे पोलीस स्टेशन पासून ते SP ऑफिस पर्यंत प्रत्येक कार्यालयामध्ये जे अभ्यागत आहेत, जे भेटणारे लोक आहेत, त्यांना किती वाजता यायचं त्याचे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनचं वातावरण चेंज करून जितकं जास्त पब्लिक फ्रेंडली असेल त्याचा प्रयत्न आमचा कटाक्षाने राहणार आहे यापुढे सुद्धा. सर, सायबर गुन्ह्यात डिजिटल अरेस्ट हा प्रकार वाढलाय. आपल्याकडे असा काही प्रकार नाही, आपल्याकडे अजून आलेलं नाहीये. परंतु आता तुम्हाला माहिती असेल, मला वाटतं आता तर इव्हन टेलिकॉम अथॉरिटीने प्रत्येक रिटोनच दिलेली आहे, कॉलर ट्यूनच दिलेली आहे. त्याचा बऱ्याचशा अंशी फरक पडलेला आहे. म्हणजे या मागच्या 1 महिन्यामध्ये जे तशा प्रकारच्या तक्रारी येण्याचा प्रकार जो आहे पूर्ण भारतभर खूप कमी झालेला आहे. आणि मला वाटतं की इथं अवेअरनेस जे आपण वारंवार जे सांगतो, किती इफेक्टिव्हली आपण अवेअरनेस क्रिएट करू त्याचा रोल इथं क्लिअर करत दिसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता जे काही डिटेक्ट करतो ते कशाच्या आधारे करतो, आपला जो काही जुना रेकॉर्ड आहे, माहितीचे गुन्हेगार असतील. सुदैवाने काही काळ होता जेव्हा मोबाईलच्या मदतीने गुन्हे डिटेक्ट व्हायचे, पण आता सगळ्यांनाही कळायला लागले की मोबाईल सुद्धा वापरायचा नाही. तो चॅलेंजेस हे चॅलेंजेस प्रॉपर्टी ऑफिसच्या बाबतीत इनहेरंटली राहणार आहे. सो मी जसं सांगितलं की मला कोणीतरी विचारलं की पुढचा चॅलेंज काय आहे, तो मला असं वाटतं की इथं डिटेक्शन हा चॅलेंज म्हणजे कमी असल्यामुळे प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा ऍस्पेक्ट आहे. आणि म्हणून आमचा महत्वाचा ह्या पुढच्या वर्षीचा जो मेन हे राहणार आहे की क्राईम प्रिव्हेन्शन कशा प्रकारे करण्यात येईल त्याच्या अनुषंगाने. सर, तुम्ही एक मुद्दा म्हटला सायबर फ्रॉडचा. त्याच्यामध्ये वेबसाईट नॉर्मली शहर पोलीस किंवा इतर पोलीस काय सांगतात की ही वेबसाईट आहे, तुम्ही त्याच्यावर लॉग इन करा आणि तुम्ही ते कंप्लेंट रेस करा. तुम्ही बोलताना असं बोललात की आमच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमचे कर्मचारी कंप्लेंट रेस करण्यासाठी मदत करतील. स्पेसिफिक डेस्क वगैरे निर्माण करणारे कर्मचारी नियुक्त करण्यात तिथं आम्ही कर्मचारी एक ट्रेन करून कर्मचारी आणि एक अधिकारी नेमला प्रत्येक त्यांना नकार देऊ शकणार नाही कंप्लेंट नाही. तुम्ही करा तुमचं. नॉर्मली आपण काय करतोय आता, समजा ग्रामीण भागामध्ये काय झालंय की बऱ्याचदा आपल्याकडे तक्रारदार सुद्धा त्याची तक्रारीची जी ग्रॅव्हिटी आहे, समजा जास्त मोठी तक्रार असेल सायबरशी रिलेटेड, तो डायरेक्टली सुद्धा आपल्याकडे येतो, आपण इथे रजिस्टर करून घेतो, सायबर पोलीस स्टेशनला रजिस्टर करतो. अदरवाईज सर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तिथे त्याला असे आपण काही जे ट्रेंड आपल्याकडे जे काही लोक आहेत सायबर त्यांना हे कळतं किंवा अधिकारी आहेत स्पेशली, त्याला सांगून आपण तिथे त्यांच्या मार्फत सुद्धा हे करतो. म्हणजे असं जसं की आपण परवानग्या, ऑनलाईन परवानग्या जसं आपण फॅसिलिटेट केल्या होत्या मध्ये, की कुठल्या पण मिरवणुकीची परवानगी किंवा बाकी इतर काही ज्या गोष्टी असतात त्या फॅसिलिटेट केल्या होत्या, तसं हे फॅसिलिटेट आपण करूया, करणारच होत नाही, करतो इनफॅक्ट आपण.
आणि सायबरच्या बाबतीमध्ये आता लोकच एवढे अवेअरनेस झालेला आहे लोकांचा की NCCR पोर्टलला जवळपास आपल्याकडे आताच्या कंडिशनला जवळपास एक 900 ते 1000 हे अर्ज आले. त्यापैकी आपण 600 अर्ज रिझॉल्व्ह केलेले आहेत त्यांचे. आणि मुख्य म्हणजे NCCR पोर्टल आमचा उद्देश हा आहे त्या माध्यमाने अकाउंट फ्रीज करणे, तो महत्वाचा आहे. इन्व्हेस्टिगेशन पार्ट हा नंतर किंवा पोलीस स्टेशन आपल्या हद्दीत करू शकतो, परंतु महत्वाचं त्यावेळेस पुन्हा मी सांगितलं की गुन्हा एखादी दाखल होतो. बऱ्याचदा असं होतं की आरोपी पकडले जातात परंतु गुन्ह्याची मुद्देमालाची रिकव्हरी नगण्य असते. त्यावेळेस तो जो कंप्लेंट आहे त्याला त्याचा काही बरोबर आहे. म्हणून इथे विशेष करून सायबर फ्रॉड्समध्ये आपला प्रयत्न हा राहणार आहे की जी अकाउंट फ्रीज करण्याची प्रक्रिया आहे ती सुलभ व्हावी आणि तत्पर व्हावी.